नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या करिअर एक्सपर्ट चॅनल मध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आता महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही महाराष्ट्र स्टेट आहे त्यासाठी खरंच एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीओएमएस आणि बीपीटी साठी खरंच काउन्सिलिंग ही स्टार्ट झाली का? स्टेट कोट्यासाठी आणि ऑल इंडिया कोट्यासाठी तुमची जी काही काउन्सिलिंग आहे ती खरंच चालू झाली का? प्रवेश प्रक्रिया खरंच चालू झाली का? आणि त्याचे काही रजिस्ट्रेशन आहे, ऍडमिशन आहे ते खरंच चालू झाले का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहे। आणि काही काही विद्यार्थी म्हणताय की आता एमबीबीएस बीडीएस दाखवतोय सर त्या नोटीस मध्ये, तर बीएमएस, बीएचएमएस आणि बीपीटी साठी सुद्धा चालू झाले का रजिस्ट्रेशन? आपण सविस्तर आजच्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहे। जर तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचंय, व्हिडिओला लाईक करायचं, तुमच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। आणि अजून सुद्धा जर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली बघा, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या डायरेक्ट व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता। तर चला तर चालू करूया व्हिडिओसाठी। तर त्यामध्ये बघून घ्या, आता महाराष्ट्र राज्य एमबीबीएस बीडीएस ची काउन्सिलिंग तर स्टार्ट झाली, बरोबर। तर भरपूर विद्यार्थ्यांचा डाऊट होता की सर बीएमएस, बीएचएमएस आणि बीपीटी साठी खरंच काउन्सिलिंग चालू झाली का? रजिस्ट्रेशन सुरू झाले का? आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे सविस्तर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी आपण ऑफिशियल नोटीस वरती येणार आहे, जी काही सीईटी सेल कडून आलेली आहे। बघा नोटीस नंबर किती? नोटीस नंबर 3 आलेली, बरोबर। कधी आली? 5/8/2026। आपण लेट व्हिडिओ बनवतोय। त्याचबरोबर आता बघा रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप फॉर एमबीबीएस आणि बीडीएस ग्रुप ए साठी ही स्टार्ट झालेली आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो आता बघून घ्या शेड्यूल काय असणार, त्याच्या तारखा काय असणार, कधीपर्यंत तुम्हाला डेट दिली आहे रजिस्ट्रेशनची ती बघून घ्या सविस्तर। बघा याच्यामध्ये काय दिले, ऑल एलिजिबल कॅन्डिडेट आर रिक्वेस्टेड टू विजिट द ऑफिशियल ऍडमिशन पोर्टल रेग्युलरली for updates, notification, schedule or further instruction regarding the admission process। बरोबर, तुमचं कशासाठी सेपरेट रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेपरेट रजिस्ट्रेशन कशासाठी केलेलं आहे? विथ द स्टेट कॉम्पिटंट ऑथॉरिटी इज mandatory for participation in the state quota counseling irrespective for रजिस्ट्रेशन फॉर ऑल इंडिया काउन्सिलिंग साठी स्टार्ट झालेली आहे, बरोबर। तर त्याच्यामध्ये स्केड्यूल आहे बघा, फॉर एमबीबीएस बीडीएस ग्रुप ए साठी कॅप्रॉन 1 साठी पूर्ण जो काही स्केड्यूल आहे तो पूर्णपणे डिक्लेअर झालेला आहे। त्याचे डेट काय असणार सविस्तर बघून घ्या। आता भरपूर विद्यार्थ्यांच्या मनात आणि पालकांच्या मनात ही शंका होती की सर एमबीबीएस बीडीएस चे चालू झाले तर मग याच्यामध्ये बीएमएस बीएचएमएस चे पण चालू झाले का? तर विद्यार्थी मित्रांनो सविस्तर बघून घ्या की याच्यामध्ये आता तुम्हाला सांगतो की आता जो काही महाराष्ट्र सीईटी सेल आहे त्याच्यानुसार आता जे काही पहिले नियम होते, पहिले मागच्या वर्षी कसं होतं की आता तुमची एमबीबीएस बीडीएस ची जर काउन्सिलिंग चालू झाली तर त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन तुम्हाला करून ठेवावं लागत होतं, बरोबर। पण आता कसं झालंय, तुमचं पूर्ण जे काही सगळं नियमात चेंजेस झालेले आहे। म्हणजे आता तुम्हाला एमबीबीएस बीडीएस ची जर काउन्सिलिंग करायची असेल तर त्याचं आता सेपरेट केलेलं आहे ग्रुप ए, आणि ग्रुप बी चे पण सेपरेट केलेले आहे। आता हा जो काही शेड्यूल आलेला आहे हा फक्त एमबीबीएस बीडीएस साठी आलेला आहे। तुम्ही याच्यामध्ये बीएमएस बीएचएमएस बीपीटी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकत नाही। पेमेंट करायच्या वेळेस तुम्हाला फक्त काय येणार, एमबीबीएस बीडीएस ग्रुप ए साठी तुम्ही पेमेंट करताय 1000 रुपये, फक्त तुम्हाला तेवढंच दाखवणार। आणि ग्रुप बी ग्रुप सी कधी चालू होणार मग सर? आता लवकरच त्याची पण नोटीस येणार आहे। तर याचे डेट्स बघून घेऊ आपण। ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि सेशन आपल्याची जी डेट आहे बघा 6/8/2026 ते 12/8/2026 रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्हाला हा टायमिंग दिलेला आहे रजिस्ट्रेशनचा फक्त। आणि त्यानंतर पेमेंट आणि रजिस्ट्रेशन जे काही ऑनलाईन पेमेंट करतो आपण त्याची पण डेट सेम आहे, फक्त 13 तारीख लास्ट तुम्ही पेमेंट करू शकता तुमच्या जे काही रजिस्ट्रेशनचं। आणि अपलोड कलर स्कॅन डॉक्युमेंट्स, ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे, त्याची तारीख पण सेम असणार तुमची 6 ते 13 च्या दरम्यान तुम्हाला करायची आहे। त्याचबरोबर आता बघून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची काय डेट असणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन मोड स्क्रुटिनी मध्ये करायचं, स्क्रुटिनी सेंटर वरती। तर त्यामध्ये बघा ऑनलाईन आणि स्क्रुटिनी सेंटर 2 मोड दिलेले आहे। त्यामध्ये 7/8/2026 ते तुम्हाला 14/8/2026 पर्यंत तुम्हाला जे काही तुमचे व्हेरिफिकेशन आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट दिली आहे तुम्हाला कधी 7 ते 14 च्या दरम्यान तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे। त्यानंतर पब्लिकेशन ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट 15/8/2026 ला रिलीज होणार आहे। त्यानंतर पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सुद्धा लागणार आहे। प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागणार? 15 तारखेला, बरोबर। त्याचबरोबर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स, म्हणजे तुमच्या फॉर्म मध्ये जर काही चुका झाल्या तर त्या दुरुस्त करण्यासाठी 2 दिवस दिलेले आहे, म्हणजे 16 ते 17 च्या दरम्यान तुम्हाला जे काही डेट आहे ते दुरुस्त करून घ्यायचे आहे तुमच्या रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये। त्यानंतर लागते फायनल मेरिट लिस्ट। फायनल मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर तुम्हाला 18 तारखेला तुमची 18 ऑगस्टला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करता येणार नाही। त्यानंतर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स। सीट मॅट्रिक्स म्हणजे तुमच्या जे काही कॉलेजला किती जागा वॅकंट आहे ते तुम्हाला कळणार आहे 18 तारखेला।
त्याचबरोबर आता 10 नंबरचं ऑनलाईन चॉईस फिलिंग आणि प्रेफरन्स लिस्ट ती ऍड करण्याची तारीख दिलेली आहे बघा. म्हणजे 19 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी डेट दिलेली आहे बघा चॉईस फिलिंग साठी. तर तुम्हाला लवकरात लवकर काय करायचंय, तुमचं रजिस्ट्रेशन हे पूर्ण करून घ्यायचंय या वेळात. म्हणजे तुमचं आता 6 तारखेपासून 12 तारखेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशनची तारीख दिलेली आहे. तर त्याआधी तुम्हाला पहिले रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय. नंतरची डेट सुद्धा तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून घेऊ आपण. त्यानंतर तुमचं जे काही डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड 1 साठी तुमचा जो काही अलॉटमेंट आहे ते 23 तारखेला तुम्हाला शो होईल तुमच्या लॉग इन वरती करून. त्यानंतर फिजिकल जॉईनिंग, ज्यानंतर तुमचं जे काही कॉलेज तुम्हाला अलॉट झालंय त्यानंतर तुम्ही त्या कॉलेजला जाऊन डायरेक्ट तुमचं ऍडमिशन करू शकता. 24 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला टायमिंग दिले आहे संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत, 5:30 वाजेपर्यंत, बरोबर. त्यानंतर बघा, द अबोव स्केड्यूल सब्जेक्ट चेंजेस फॉर as पर डायरेक्शन व्हेरियस ऑथॉरिटीज लाईक MCC, AA CCC, सेंट्रलाइज गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, ऑनरेबल कोर्ट. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता जे काही शेड्यूल आहे, बरोबर, ते रजिस्ट्रेशन ऑफ ग्रुप बी अँड ग्रुप सी कोर्सेस विल बी डिक्लेअर इन ड्यू कोर्सेस. कॅन्डिडेट शुड फॉलो द ऑफिशियल वेबसाईट रेग्युलेटरी फॉर अपडेट्स. ओके. विद्यार्थी मित्रांनो म्हणजे याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे त्यांनी की तुमचं जे काही शेड्यूल आहे हा ग्रुप बी ग्रुप सी साठी नाही डिक्लेअर झालेला आहे. हा डिक्लेअर लवकरच होणार आहे. तर तुम्हाला काय करायचंय, वेबसाईट वरती चेक करत राहायचंय, बरोबर. आणि जरी नाही चेक केलं तर आमच्या जे काही युट्यूब चॅनल आहे तुम्ही त्याला सबस्क्राईब करून ठेवायचंय. म्हणजे जे काही लेटेस्ट अपडेट येईल ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचून जाईल, बरोबर. आता फक्त ग्रुप ए साठी म्हणजेच MBBS BDS साठी जी काही काउन्सिलिंग आहे ती स्टार्ट झालेली आहे. तुम्हालाही आपल्याकडून जे काही प्रोसेस करून घ्यायचं असेल, म्हणजे रजिस्ट्रेशन पासून फायनल ऍडमिशन पर्यंत सगळी प्रोसेस आपल्याकडून करून घ्यायची असेल आणि त्याच्यामध्ये काय काय चेंजेस आहे, काय काय नवीन नियम तयार झालेले आहे, त्यानुसार तुम्हाला पूर्ण गायडन्स केलं जाईल आपल्याकडून. जर तुम्हाला आपल्याकडून जी काही काउन्सिलिंग आहे, पेड काउन्सिलिंग, ती जॉईन करायची असेल तर तुम्हाला काय करायचं, आपल्या खाली नंबरवरती संपर्क करून आजच तुमचं जे काही काउन्सिलिंग आहे ते जॉईन करून घ्यायचंय. आणि विद्यार्थी मित्रांनो आता भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.